गर्ल्स फील ॲट होम. हा तुम्हाला सांगायला नको, तुम्ही काय पहिल्यांदा नाही येतात माझ्याकडे. शालू, तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. आम्ही आमचं घर असल्यासारखं इथे रिलॅक्स असतो. अगं म्हणजे काय, शालू म्हणजे आपली बेस्ट होस्ट आहे. अगं इतकं मोठं घर, नोकर चाकर. ए शालू, तुझं लक्ष कुठे आहे? टेन्शन मध्ये दिसतेस. एव्हरीथिंग ओके ना? हो ओके ओके. शालू, अगं स्नॅक्स मध्ये काय आहे ते तरी सांग. आंटी तुम्हाला माहितीये का, आज आहे ना आज आम्ही ना किचन मध्ये गेलोच नाही अगं. पण येईल काहीतरी स्पेशल आहे स्नॅक्स. तोपर्यंत तुम्ही ज्यूस घ्या, रिलॅक्स व्हा. सदा सदा ज्यूस दे सगळ्यांना. ही तुझी साडी किती छान आहे ग, कुठून घेतलीस? अगं लास्ट मंथ नाही का आम्ही युरोप ट्रिपला गेलेलो, तिकडे क्रुझर पार्टी होती ना, त्यासाठी घेतलेली. तेव्हा एकदा नेसले आणि आता एकदा. आता मी टाकून देणार. 2दा साड्या नेसले की मी रिपीट नाही करत, टाकून देते. एकदा मी साडी नेसली ना, परत रिपीट नाही नेसत. शालू, स्नॅक्स मागव ना, मला खूप भूक लागली. स्वानंदी, आज तुझा खेळ खल्लास होणार. मम्मांच्या फ्रेंड समोर त्यांची इज्जत गेल्यावर त्या तुला या घरातून नक्की हाकलणार. आज तुझा या घरातला शेवटचा दिवस आहे हे नक्की. शालू, आज काय झालं तुला? लक्ष कुठे आहे तुझं? आणि मागे का बघतेस सारखी? स्वानंदी, स्वानंदी, अगं स्नॅक्स लवकर घेऊन ये, भूक लागली इथे सगळ्यांना. आज माझं नाक कापलं जाणार आहे यांच्यासमोर, हे नक्की. ते मला काही माहित नाही. मला सगळे डिटेल्स पाहिजेत आणि ते सुद्धा आजच्या आज. आणि ते कसे जमवायचे हे तू ठरव, कळलं? एक एक कटकट संपत नाही. जेसीने सुद्धा अजून काही अपडेट दिलेलं नाही. काय करते ती इतका वेळ? फोन का उचलत नाहीये? किती दिवस झाले. त्या फॅक्टरीमध्ये झालेल्या ऍक्सिडेंटच्या मागे कोण आहे याचा काही क्लू सापडलेला नाही. किती दिवस जाऊन नाही चालणार, ही वेळ हातून जाऊन नाही चालणार. मे आय कमिंग सर? ये. सर तुम्ही कॉल केला होता, काय झालं? काही प्रॉब्लेम झालाय का? किती वाजले जेसी? 11:15. माझं ऑफिस किती वाजता सुरू होतं? 11. मग पण सर 11 ते 11:15 दरम्यान पंच केलं तर चालतं ना? म्हणून तू 11:15 पंच करणार का? 11 वाजता पंच केला तर मी पगार कापणार आहे का? काय बेशिस्तपणा आहे जेसी. मी गेले काही दिवस बघतोय, तू मनाला येईल तेव्हा येतेस, मनाला येईल तेव्हा जातेस. इथे कामं रखडली आहेत ऑफिसमध्ये. तुझ्यामुळे ऑफिसची सगळी शिस्त गेली आहे. हे मला चालणार नाहीये जेसी. मला सांग, तुझ्यावर जबाबदारी असलेल्या प्रोजेक्टचं काय झालं? काय झालं त्या फॅक्टरी मधल्या ऍक्सिडेंटच्या केसचं? खऱ्या गुन्हेगाराचा क्लू मिळाला का? काय झालं? काय अपडेट्स आहेत सांग. ही महत्वाची केस आहे जेसी. तुला जमणार नसेल तर तसं मला स्पष्ट सांग, मी दुसऱ्या कोणाला तरी असाइन करतो. पण वेळ फुकट घालवू नको. वेळेचं शॉर्टेज आहे माझ्याकडे. तुझ्यापेक्षा जास्त पोटेन्शियल असणारे लोक आहेत या फर्म मध्ये, कळलं? एक गोष्ट नीट करता येत नाही आणि यांना जर्नलिस्ट बनायचंय. नुसता कोर्स करून नाही पत्रकार बनता येत. त्याच्यासाठी मेहनत करण्याची तयारी आणि अक्कल असावी लागते. अक्कल. 4 दिवस काम केलं नसेल या फर्म मध्ये आणि स्वतःला संपादक समजायला लागणारे अनेक आले आणि गेले. हलक्यात घेऊ नका लोकशाहीच्या 4थ्या स्तंभाला, कळलं? मी काय बोलतोय का? सॉरी जेसी, सो सॉरी. रडू नको. ये बस इकडे, बस. शांत. हे बघ, हे पाणी पी. हे घे, पाणी पी. पाणी पी.
जेसी जेसी आय एम सो सॉरी. हे बघ, मी तुला जे काही बोललो ते मी जनरल बोललो. इट वॉज नॉट पर्सनल. ओके, आय एम सो सॉरी. जेसी प्लीज काम डाऊन. तुला तर माहिती आहे ना की माझं डोकं फिरल्यानंतर मी काही वेड्यासारखं बडबडायला लागतो. जेसी, लुक ॲट मी. यापुढे कधीच रडू नको. तुझ्या डोळ्यात अश्रू मला नाही बघवत. जेसी, अगं मला माहितीये मी तुला एखादी गोष्ट सांगितली की ती खूप मन लावून तू ऐकतेस, ती इम्प्लिमेंट सुद्धा करतेस. म्हणून मी कधी कधी थोडं स्ट्रिक्टली काही गोष्टी सांगतो, जेणेकरून तू आणखी मनापासून ते ऐकशील आणि आणखी एफर्ट्स घेऊन काम कम्प्लीट करशील. पण आज मी जरा जास्त बोलतो. आय एम सो सॉरी. सॉरी ना. सॉरी. काय करताय सर तुम्ही? हे नका करू प्लीज. आणि इट्स ओके सर. मी आता कामाला लागते, नाहीतर परत तुम्हीच मला म्हणाल की जेसी काही कामच करत नाही म्हणून. कामाला लाग आणि या केसचे सगळे डिटेल्स मला दे. येस सर. एकही क्लू मिळत नाही त्या उत्तराच्या विरोधात. मनकामे, काहीतरी गडबड आहे, काहीतरी गडबड आहे. नक्की या मणीला या सर्पोद्धारांनी या सगळ्यात बळीचा बकरा बनवलाय. हा मणी नक्की निर्दोष आहे. पण हे प्रूव्ह कसं करायचं तेच तर कळत नाहीये. मनकामे काहीतरी विचार कर. सिरियसली? पण हे कसं शक्य आहे? स्वानंदीने हे सगळे पदार्थ इतक्या कमी वेळात कसे केले असतील? दिस इज इम्पॉसिबल. सगळे पदार्थ जळले. शालिनी मॅडमच्या मैत्रिणी पण आल्यात. इतक्या कमी वेळात इतके सगळे पदार्थ कसे बनवू मी? माझं चुकलं. मीच बाहेर जायला नको होतं. का गेले मी बाहेर? आता काय करू मी? कसं बनवू एवढं सगळं इतक्या कमी वेळात? देवी आई, तूच काहीतरी मार्ग दाखव आता. तुम्ही पुन्हा रडताय? मणी सर, स्वानंदी, मी तुम्हाला किती वेळा सांगितलंय तुमच्या डोळ्यात पाणी आलेलं मला आवडत नाही. मणी सर, बरं झालं तुम्ही आलात. हे बघा, सगळे पदार्थ जळलेत. शालिनी मॅडमच्या मैत्रिणी आल्यात घरी. त्यांनी सांगितलं 10 मिनिटात सगळे पदार्थ बनवून हवेत. आता कसं बनणार आहे 10 मिनिटात सगळं? स्वानंदी, मी तुम्हाला सांगितलेला थंड डोक्याचा मंत्र विसरलात का तुम्ही? हे बघा, काही झालं तर पहिले डोकं शांत ठेवायचं, थंड ठेवायचं आणि मग विचार करायचा. असं समजा की आपण बाहेरून आलोय आणि आपल्या दोघांना प्रचंड भूक लागली. मग अशा वेळी तुम्ही काय कराल? स्वयंपाकघरात जाणार आणि तिथे काय काय आहे हे बघणार, हो की नाही? मग तसंच आता फ्रीज मध्ये बघा ना काय काय आहे, लगेच सुचेल तुम्हाला. खरं बोलताय मणी सर तुम्ही. अहो, मी विसरलेच होते. मी लगेच चेक करते. लगेच. फ्रीज मध्ये उकडलेले बटाटे आहेत, काकडी आहे, ब्रेड आहे, टमाटर आहे. मणी सर, मणी सर, मणी सर, मणी सर.
मानकामी आपण विसरलोच. एखाद्या चोरावर चोरीचा आळ आल्यानंतर त्याच्यावर आणखी एक चोरीचा आळ टाकायचा असेल तर त्या चोराला आणखी एक चोरी करावी लागतेच असं नाही. मानकामी आपण विसरलोच. हुशार आहेस तू. बिचारे युवा प्रदेशाध्यक्ष. अरे यार, कोण करते सकाळी सकाळी फोन? झोपू द्या यार. मानकामी, हॅलो मानकामी, आता का फोन केलात तुम्ही? तुम्ही मागितले होते तेवढे पैसे दिलेत ना मी तुम्हाला. हे बघा, तुम्ही मला शब्द दिला होता त्यापुढे तुम्ही मला फोन करणार नाही. इथून पुढे आपला एकमेकांची काहीच संबंध नाहीये. ठेवा फोन. सर्व गुण संपन्न युवा प्रदेशाध्यक्ष, जरा दमाने घ्या. अहो, मी तुम्हाला ब्लॅकमेल करायला फोन केलेलाच नाहीये. तुम्ही आपलं माझं ऐकून न घेताच सुरू झालात. हे बघा, राजकारणात एक चांगला स्पीकर असण्याबरोबर एक चांगला लिसनरही असणं गरजेचं आहे. ही आपली माझ्याकडून तुम्हाला एक फुकट टिप. बरं, आता कामाचं बोलूया का? बोला, काय काम आहे? हा, तर काम ना खूप सोपं आहे. मला एक सांगा, तुमच्या फॅक्टरीमध्ये जो ऍक्सिडेंट झाला त्यामागे खरंच मणी आहे का? नाही म्हणजे सरपोतदारांच्या एवढ्या मोठ्या साम्राज्यात मणीला एवढा मोठा निर्णय घेण्याची मुभा आहे, ते सुद्धा दस्तूर खुद्द सरपोतदारांच्या परवानगी शिवाय? हे तुम्ही मला का विचारताय? मणीला विचारा ना. मला का त्रास येत आहे? ठेवतोय मी फोन. ऐका ऐका युवा प्रदेशाध्यक्ष, जरा थांबा. हे बघा, काहीतरी गडबड आहे की नाही. माझ्यातला पत्रकार त्याच्या इतक्या वर्षांचा अनुभव एकत्र करून मला हे सांगतोय की हे प्रकरण जसं दिसतं तसं नाहीये. हे बघा, ही फॅक्टरी आहे सरपोतदारांच्या नावावर. या फॅक्टरीमधून त्यांच्या परवानगीशिवाय कोणीही किंवा कुठलीही वस्तू आत जाऊ शकत नाही किंवा बाहेरही येऊ शकत नाही. बरं, त्या फॅक्टरीचा बॉस तू, त्यामुळे तुझ्या परवानगीशिवाय काहीही होऊ शकत नाही. असं असताना सुद्धा या फॅक्टरीमध्ये झालेल्या ऍक्सिडेंट बद्दल पोलीस मणीला अटक करतात. हे तुम्हाला थोडस विचित्र नाही का वाटत युवा प्रदेशाध्यक्ष? हे बघा मानकामी, तुम्ही हे जे काय बोलताय ना ते मला काही कळत नाहीये. आणि पोलिसांना पुरावे सापडले असतील. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मणीने स्वतः कन्फेस केलाय त्याचा गुन्हा पोलिसांसमोर. ओके असेल ना, पण कसं आहे, कन्फेस केलेल्या गुन्ह्याबद्दल सुद्धा कोर्टात पुरावा द्यावा लागतो. तो जर का दिला नाही तर कोर्ट आरोपीला सोडून देतं. बरं, ते जाऊ दे. तुम्हाला ऍक्च्युली एक गुड न्यूज द्यायची होती. खरं तर या प्रकरणामागचं सत्य मला माझ्या सोर्सेस कडून कळलं. मानके, मला कळलंय खरा गुन्हेगार कोण आहे ते. मला जर कळलं असेल तर मला अरेस्ट होणार. यम्मी, का स्मेल आहे. आय कांट रेजिस्ट. स्वानंदी, तिकडे का उभी आहेस? ये ये, सगळ्यांना दे. वा, कटलेट्स यम, मस्त बनवलेत गो. मी येते. स्वानंदी, तिकडे जाऊन डायनिंग टेबलावर जा जा. अजून लागलं तर सांगा. हा, भरपूर बनवलंय.
ऐक ना ग, अगं ही ती तो अनाथ मणी, त्याची ही प्रेग्नेंट बायको स्वानंदी तर नाही ना? हो हो, हीच आहे ती, हीच. शालू, अगं तो मणी म्हणजे तुझ्या फॅक्टरीमध्ये मध्यंतरी काहीतरी फ्रॉड झालेला आणि मग त्यात एक माणूस गेला तेव्हा त्याला अरेस्ट झाली होती, तोच ना? करेक्ट, तोच मणी, त्याचीच बायको ही स्वानंदी. या कमिशनर साहेब या, बसा. काय झालं साहेब, इतक्या तातडीने मला बोलावलं? खाली मीडिया जमा झालाय आणि त्याने मला आत येताना बघितलंय. कमिशनर साहेब काळजी करू नका, मी ते बघेन. तुम्हाला मी आधी सांगितलं होतं की माझ्या फॅक्टरीमधली जी केस आहे ना त्याची तपासणी मी करेन, मी पुरावे गोळा करेन आणि त्या संदर्भातलं माझं काम सध्या सुरू आहे. मग तुम्ही पोलिसांना का पाठवलं? का तुमचे पोलीस माझ्या फॅक्टरीमध्ये तपासणी करतायत? हो, ह्याच्यामुळे लोकांचा माझ्यावरचा संशय वाढेल ना. कळतंय ना तुम्हाला? कळतंय ना, सगळं पोलिसांना कळत असतं. पोलिसांना कळल्याशिवाय काहीच होऊ शकत नाही आणि आम्ही तुम्हाला कोऑपरेट करायला तयार आहोत, पण आमच्यावरही सिस्टीमचा प्रेशर आहेच की. मणी आज इतके दिवस आत आहे पण त्याच्या विरोधात आम्हाला एकही पुरावा सापडलेला नाही. उद्या मला कोर्ट विचारणा करेल की कोणताही पुरावा नसताना आम्ही मणीला अटक कशी केली. आणि जर मणी गुन्हेगार नसेल तर खरा गुन्हेगार आम्हाला शोधायला नको का? ही सिच्युएशन खूप क्रिटिकल आहे आणि आमच्यावर मीडिया आणि पब्लिकचं प्रेशर आहे आणि म्हणूनच तुमच्या फॅक्टरीवर आमची धडकी चालू आहे. तर प्लीज प्लीज आम्हाला समजून घ्या आणि कोऑपरेट करा. तुमच्यावरचं प्रेशर मी समजतो आणि म्हणूनच तुमच्याशी थेट बोलण्यासाठी तुम्हाला इथे बोलवलंय मी. माझी ही पोझिशन समजून घ्या, इन्व्हेस्टिगेशन थांबवा. साहेब, सगळी सिच्युएशन मी तुम्हाला समजावून सांगितली आणि माझ्याही काही कमिटमेंट्स आहेत, माझी पोझिशन आहे, तेव्हा प्लीज प्लीज समजून घ्या. कमिशनर साहेब, आम्ही खासदार आहोत. गृहमंत्र्यांशी बोलून तुमच्या प्रमोशन विषयी आम्ही शब्द टाकू शकतो आणि तुमच्या या कमिटमेंटसाठी आमच्याकडून एक छोटीशी भेट आहे, त्याचा स्वीकार करावा. साहेब, तुम्हीच म्हणताय तर ठेवा. ठीक आहे. हा? ठेवा. काय तुमच्या पोलिसांकडे इतर अनेक केसेस आहेत इन्व्हेस्टिगेट करण्यासाठी, त्याच्याकडे लक्ष द्या. सध्या आमच्या फॅक्टरीकडे जरा दुर्लक्ष करा. सर, तुम्हीच म्हणताय तर ठेवून घेतो. एक मिनिट साहेब. हा हा, ऐका. सरपोतदार साहेबांच्या फॅक्टरीमध्ये जी फोर्स पाठवलेली आहे ती परत घ्या आणि माझी पुढची ऑर्डर मिळेपर्यंत कोणतीही कारवाई करायची नाहीये. इट्स अन ऑर्डर, अंडरस्टूड? ओके. साहेब, पण खाली ते पत्रकार. मी बघतो ना, करतो त्यांना हँडल. तुम्ही अजिबात काळजी करू नका. ओके साहेब. जय हिंद. जय हिंद. तू ग्रेट आहेस हं, शालू. चोराच्या बायकोला घरात कामाला ठेवलंस. मी असते तर कधीच हाकलून दिली असती. नाहीतर काय, तो फॅक्टरीमध्ये चोरी करत असणार आणि ही घरामध्ये कॅश दागिने जे मिळत असणार त्या या बायका चोरतात. शालू, तू काळजी घ्या तुझी स्वतःची. हो बाई शालू, नाही तर तुझ्या या भरल्या घरात फक्त तू, मिस्टर सरपोतदार आणि या भिंती एवढंच दिसायचं. बाकी सगळं ही चोर आणि तिचा नवरा सगळं घेऊन जायचे. मॅडम, एक मिनिट.
मॅडम अहो काय बोलताय स्वानंदी, तुला बोलायला सांगू ना तेव्हाच तोंड उघड, कळलं? अगं काय सांगू तुम्हाला, मला सतत टेन्शन असतं ही घरात आली की. पण सरपोतदार साहेब तुम्हाला माहिती आहेत ना, अडल्या निडल्या सगळ्यांना मदत करत असतात. आधी त्या अनाथ म्हणीला घरी आणलं आणि आता काय, ही लग्न अगोदर प्रेग्नंट, हिला डोक्यावर छप्पर दिलं. पण मी काय बोलणार त्यांच्या समोर, मला ना सतत टेन्शन असतं ग. स्वानंदी, 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 मी तुला जायला नाही सांगितलंय. स्वानंदी,